नमस्कार मंडळी. नमस्कार. सोनूच्या मम्मीचा स्वयंपाक चालू आहे. चपात्या चालू आहे तिच्या. एक कमेंट आली होती की सोन्याला मार्क किती पडले सांगा म्हणून. तर तो सीबीएसई शाळेला आहे. लवकर एक्झाम झाल्या आणि रिझल्ट लवकर लागला. हा, तर आम्ही त्याला प्रॉमिस केलं होतं की 90% पडले तर तुला सायकल घेऊन देईन. बरोबर. तर त्यानं आमचे सायकलचे पैसे वाचिले. त्याला अशी मोठ्याल्या टायराची 10,000ची सायकल देणार होतो आपण. बरोबर. तर त्यानं सायकलचे पैसे वाचवले. त्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन बेटा. नका असं करू लेकराला. अगं किती तंगी चालू आहे आपली. त्याला काळजी होती ना म्हणून त्यानं पैसे वाचवले. पाडले पण त्यानं पाडले नव्हते त्याचे. मागच्या वर्षी त्याला 89% होते. ह्या वर्षी त्याची थोडीशी प्रगती झाली आणि त्यानं 85% घेतली. तर त्याची प्रगती व्हायचं कारण हे क्रिकेट. त्याला क्रिकेटचं खूप नॉलेज आहे आणि खूप अभ्यास आहे त्याचा क्रिकेटचा. बरोबर. कोणता क्रिकेटपटू किती रुपयाला विकला गेला हे सुद्धा त्याला माहिती. आहे. एक 13 वर्षाचा कोणीतरी क्रिकेटपटू आहे. त्याचं नाव सांग बाळा. सांगतो का? मजाक लावली की मी इथं. काय नाव आहे सांग त्याचं. वैभव. आडनाव त्याचं नाव वैभव आहे. कुठाला लाई देऊ. कोणतं गाव आहे? जालना. त्या दिवशी सांगत होता ना रे. त्या दिवशी सांगत होता ना तू. मग नाटक काय करू राहिला. तू कशासाठी खेळतो ते सांगितलं होतं आणि त्याचं नाव वैभव. कोणत्या टीम साठी खेळतो तो? राजस्थान रॉयल्स. ह्या टीम साठी जो वैभव खेळतो तर राजस्थान रॉयल्स ना त्याला किती लाखात विकत घेतलं? 2 कोटीत विकत घेतलं मंडळी त्याला. हा 14 वर्षाचा आहे आणि तू 13 वर्षाचा आहे. तर याचा अभ्यास खूप आहे क्रिकेटचा. त्याच्यामुळे हा शाळेत कमी पडला. आणि याला आजूबाजूचे पोरं बी लय त्रास देते. हा शाळेतून आला, इकडून तिकडून आला, अभ्यासाला बसला की लगेच क्रिकेट खेळायला याला बोलायला येते. आणि मग याचं काही चित्त अभ्यासात राहत नाही. तर याला यावर्षी 85% पडले. कोणत्या विषयामध्ये किती किती पडले पटपट सांग. तुमच्या वर्गात पहिला नंबर किती टक्क्यावर आला? 96% पहिला नंबर आला मुलाचा. त्याचं नाव दिग्विजय देशमुख आहे. बरोबर आहे. हे मित्रच आहे. तो पण क्रिकेट खेळायला जातो म्हणे पण तरी त्याचा अभ्यास पा. त्याला कुठं ट्युशन नाही, काही नाही. आणि याला आम्ही ट्युशन लावले. 500 रुपये आम्ही दर महिन्याला ट्युशनचे भरतो. याला कळायला पाहिजे की आपले मायबाप आपली एवढी फी भरते, आपण बी जीव लावून केलं पाहिजे. हा बी हुशार आहे पण हा अभ्यास करत नाही. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे. हा टाइमपास करतो. कधी बी आलं इकडून तिकडून की याच्या हातात फोन दिसतो. बरोबर आहे का रे? आणि मग त्या फोनमध्ये बी तो क्रिकेटचेच प्लेयर पाहत बसतो. 5 मिनिटात सगळी डिटेल सांगतो तो. घेतो. तर असं आहे. त्याला कमेंट मध्ये जरा सांगा अभ्यास कर म्हणून या वर्षी. काय मिळेल सांग ना. पटापट सांगा. तुला पुढचं काय नियोजन आहे या वर्षीचं 8वीचं? ऑनलाईन क्लासेस लावायचे. त्याला ऑनलाईन क्लासेस लावायचे या वर्षी. मी कधी म्हणतो का खर्चाला मागं पुढे पाहतो का मी? तो बी यावर्षी अभ्यास करणार आहे ना? करणार आहे का? यावर्षी करणार आहे. दातड काढून राहिला का? मजाक चालली की तर? दातड काढून राहिला का? काय मजाक चालली की तर? मला सांग यावर्षी किती टक्के घेणार तू पहिल्यापासून? 100. पागल समजतो का आम्हाला? 85 डायरेक्ट 100 जाणार आहे का तू? अभ्यास करणार तू चांगला. अरे आम्हाला वाटतच नाही तू अभ्यास करतो म्हणून. ते मार्क पडू दे किती बी. तू खूप अभ्यास केला असता तरी बी तुला 85 पडले असते तर आम्हाला वाईट नसतं वाटलं. पण तू आम्हाला वर्षभर दिसतच नाही ना अभ्यास करताना. बिना अभ्यासाची त्याला 85% पडते पा. बिना अभ्यासाची पडले का? करत असेल ना थोडाफार करतो मग. तर असं आहे मंडळी. त्याला 85% पडले. 85 का 83? 85 पडले त्याला. बघू तो मार्क मी दाखवू द्यायला एकदा. तर हे त्याचं मार्क मेमो आहे. ही अशी प्रगती आहे त्याची.
टक्के बी दाखवून दे. सिरियसली होय. त्याला 10,000ची सायकल घेऊन देणार होतो मी. तर चला, धन्यवाद, बाय.